समस्त गणेश भक्तांचे कार्यकर परिवारातर्फे पुनश्च मनपूर्वक स्वागत. जय जय राम कृष्ण हरी. महाराष्ट्र ज्ञान, संस्कार, संस्कृती गुण्या गोविंदानं जिथे नांदली तो महाराष्ट्र. अभंग, भारूड, भोपाळी लावण्या फुलविणारा महाराष्ट्र. संत महंतांचा, समाजसेवकांचा, विचारवंतांचा, कलावंतांचा महाराष्ट्र. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत या देशावर मराठ्यांनी राज्य केले. हिंदुस्थान उभा आहे तीच महाराष्ट्राची देणगी आहे. हिंदुस्थानवर राज्य करूनही आपली भाषा त्यांनी इतरांवर लादली नाही. परकीय आक्रमण, इतर भाषांचा प्रभाव आणि चढ उतार झेलत सांस्कृतिक मन देणारी माझी मातृभाषा ताठ मानेनं उभी राहिली. ते ज्ञ म्हणजे अज्ञानापासून ज्ञानापर्यंतचा प्रवास. त्यातही कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य इतका जाणीवपूर्वक लिपीचा विचार जगाच्या पाठीवर कुठल्या भाषेचा असू शकतो का? काना, मात्रा, वेलांटी, उकाराच्या अलंकाराने नटलेली मराठी. महाराष्ट्रात राष्ट्र आहे, पण राष्ट्रात महाराष्ट्र आहे का? मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र काय अवस्थेत आहेत? स्थलांतरितांनी स्थानिकांची भाषा शिकणं हा जगभराचा संकेत. पण स्थलांतरितांची भाषा बोलण्यासाठी धावपळ करणारं जगाच्या पाठीवर एकमेव राज्य महाराष्ट्र. हिंदी सिनेमे, गाणी आम्ही मराठीपेक्षा अधिक प्रेमाने पाहत आलो. ज्या चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके होते तिथे मराठी चित्रपटांना थिएटर उपलब्ध नाही. चित्रपटात कमालीची तुच्छता. कामवाली बाई मराठी आणि चहा आणणारे सखाराम, पांडू, कदम, माने. पाहता पाहता ही मंडळी चित्रपट नव्हे, महाराष्ट्र काबीज करू लागली. भंडारी समाजाची खानावळ दक्षिण भारतीयांनी पळवली. न्हावी, कोळी, भाजीचे व्यवसाय उत्तर भारतीयांनी फुटपाथवर थाटले. सोनार समाज गुजराती मारवाड्यांनी गिळला. रस्ते का माल सस्ते में वापरा अन फेकून द्या म्हणत शर्ट, चप्पल, बूट विकणाऱ्यांनी शिंपी, चर्मकार समाजावर मात केली. इथल्या गिरण्या बंद पडल्या. त्यांच्या थडग्यांवर उंच टॉवर्स, गुजराती सोसायट्या उभ्या राहिल्या. पब्लिक सेक्टर विकले गेले. बँक, पोस्ट, टेलिफोन, इन्शुरन्स सर्व संपलं. उद्योग दुरापास्त झाले. जी रेल्वे नाना शंकरशेठ या मराठी माणसाने आशिया खंडात प्रथम आणली तिची उत्तर भारतीयांनी रोजगार हमी योजना केली. धारावी, विमानतळ सारं गेलं. महाराष्ट्राच्या रक्षणाची जबाबदारी CISF वर आली. या साऱ्या हिंदी भाषिकांची सोय व्हावी म्हणून शिक्षण व्यवस्थेत हिंदी सक्ती म्हणजेच मातृभाषा हटाव ही मोहीम. विविध विषयांच्या आंधळ्या कोशिंबिरीत हृदयसंवाद हरवलेली शिक्षण व्यवस्था. खरं तर ही शिक्षण व्यवस्थाच अनुत्तीर्ण आहे. महाराष्ट्र ही हिंदीची प्रयोगशाळा आणि विद्यार्थी गिनी पिग झालाय. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या गरजणारा मराठी राजकारणातील भांडवलशाही सावकारांची मुजोरी करतोय. कोणता झेंडा घेऊ हाती म्हणत बेभान होऊन डीजेवर नाचतोय. राजव्यवहार कोश हा जगातील पहिला शब्दकोश निर्माण करणाऱ्या द्रष्ट्या जाणत्या राजाचं जाणतेपण आम्ही कधीच जाणलंच नाही. लेखन प्रशस्ती ग्रंथाद्वारे पत्राचे मायने बदलणाऱ्या राजाने भाषेचं आक्रमणही परतवलं हेच विसरलो. आपण शिवरायांचे वंशज नसलो तरी अंशज होऊया. विविधतेतील एकता म्हणजे इंद्रधनुष्य. पण रंग एकत्र केले तर साऱ्याचा काला होईल. अवधी, ब्रज, भोजपुरी, बुंदेलखंडी, मैथिली आणि इतर भाषा गिळंकृत करून हिंदी मराठीच्या दारात उभी आहे. हे विघ्नहर्त्या, तूच हे विघ्न दूर कर. ही मराठी माणसा,
तू भाषा दिन साजरा करून मोकळा होतो. तेव्हा भाषा दिन होते. अभिजात भाषेसाठी ऐतिहासिक पार्श्वभूमी दाखवली, पण ती इतिहास जमा तर होत नाही ना. पाडव्याला नथ, नऊवारी, धोतर नेसा, पण मराठीत ज्ञानव्यवहार केल्याने मराठी राहणार आहे. सातवाहन, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, तुकाराम यासोबत मराठी कम्प्युटरची, एआयची, नव्या तंत्रज्ञानाची आहे का? तरच ती टिकेल. कार्यालयात, एटीएम, बँकेत मराठीत व्यवहार करा. शुभेच्छा मराठीतच द्या. मातृभाषेच्या सात्विक चांगुलपणाची थरारणारी ज्योत शांत स्थिर करणं हे प्रत्येक घराचं काम आहे. तरच भाषा अभिजात होईल आणि अभिजितही. सुख करता हे दुःख हरता, सुख करता हे दुःख हरता, विघ्न विनाशक गणराया, विघ्न विनाशक